बाळू मामाला जायचं म्हणताना सकाळी टाकाटाक मध्ये मी आवरून बसलेलो, पण आमचा रावल्या म्हटला ऊन लय लागा लागले, बारीक मध्ये जरा पवनी. आता पवाई गेल्यानंतर आमच्या बरोबर स्कॅम काय झाला की नाही भावनो, एकच मिनिटात सांगतो थांबा तुम्हाला. असल्या रखरखत्या उन्हात 3.5 मिनिटात रगत आठवत आहे की नाही हिरीवर पोचलो खरं. ओ माय गॉड. दुष्काळ 13वा महिना आणि हिरीत आमच्या पाणी महिना असा सीन आमच्या बरोबर इथं आल्यावर झाला. पवाय तर काय आमासनी मिळाला नाही, त्यामुळे जाता आता बारीक मध्ये कशाखाली जरा ज्यूस ढकलला. पाण्यानं नाही ते नाही निदान ह्यानं तर आत्मा थंड होईल ह्या विचारानं आपलं 2 घोट मारलं आणि घरात येऊन कामावरूच तो पाक आम्हाला 5:30 वाजले. सकाळी जसा केलता तसाच डुप्लिकेट मेकअप परत एकदा तयार केला आणि डायरेक्ट आमच्या बाळू मामांचा दरबार गाठला. मामांचं दर्शन घ्यायला की नाही मंदिरात नुसताच एंट्री केली, तेवढ्यात आपल्याला ही 2 जण भाऊ गाठ पडली. बघा आता गाठ पडले तसं भावासनी म्हणलो चला संघ संघ लागलंच आपण दर्शन पण घेऊया. आणि मी प्रत्येक वेळेला सांगत असतोय भावानो, मामांचं दर्शन घेतलं की नाही मनाला एक वेगळीच शांती मिळते आणि एकदा का भंडारा लागला तर मग दिवसभराचं सगळं टेन्शन आपण विसरूनच जायचं. दर्शन घेऊन जसं आम्ही बाहेर पडलो की नाही तसं म्हटलं जाता आता आपल्या एका पुलेनगर मधल्या मित्राकडे जायचं, कारण भावानं घर बांधून वर्ष होत आलं पण जायचं काय आपल्याला घडत नाही. तसं बी बाहेर 50 रुपये कोल्ड्रिंकला खर्च करण्यापेक्षा आपल्या भावाकडे जायचं म्हटलं आणि सरबतावर ताव मारायचा. गारगीचं सरबत घशाखाली ढकलला आणि येता येता आमच्या मिस्त्रींच्या गॅरेजवर, कारण आमच्या रावल्याच्या गाडीला बारीक मध्ये ताप आलता आणि ती डॉक्टर शिवाय काही कमी होणार नव्हतं. आमच्या डॉक्टरांनी बारीक मध्ये गाडीला इंजेक्शन दिलं आणि आम्हाला सांगितलं पुढच्या आठवड्यात नक्की दाखवाल्या.